एकेकाळी भाजप म्हटलं की प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे, एकनाथ खडसे अशा तीन नेत्यांची नावं डोळ्यासमोर यायची. राज्यात काँग्रेसची बलाढ्य ताकद होती. त्या काळात या तिन्ही नेत्यांनी महाराष्ट्रात भाजप रुजवली. शहरापासून खेड्यापर्यंत पक्षविस्तार केला. त्यातील प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे हे आज आपल्यात नाही. या दोन्ही नेत्यांचं पक्षात मोठ्या पदावर असताना निधन झालं. पण यातील तिसरा मोठा नेता अर्थात एकनाथ खडसे आज भाजपमध्ये नाही. हा नेता उतार वयात शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला साथ देतोय. ते राष्ट्रवादीकडनं विधान परिषदेवर आहे. एकेकाळी राज्यात वजन असलेल्या या ओबीसी नेत्याला आपल्या जिल्ह्यात ताकद दाखवता आली का? होम ग्राउंडवर ते मुलीला सेट करू शकले का? हेच आपण पाहूयात. 2014ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लाटेत राज्यात भाजप शिवसेना युतीला बहुमत मिळालं. भाजप 130हून अधिक जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष ठरला होता. मुख्यमंत्रीपदासाठी ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये रस्सीखेच होती. पण केंद्रीय नेतृत्वाने फडणवीस यांच्यावर विश्वास ठेवत सीएमच्या खुर्चीवर त्यांना बसविलं. तर एकनाथ खडसे यांचाही मान राखत त्यांच्याकडे अनेक खात्याची जबाबदारी दिली. त्यांच्याकडे तब्बल 12 खाते होते. त्यात महसूल मंत्री, कृषी मंत्री, राज्य उत्पादन शुल्क असे महत्त्वाचे खाते यांचा समावेश होता. 2014 ते 2016 या कालावधीत ते मंत्री होते. 2016मध्ये खडसे यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले. खडसे आणि जावई गिरीश चौधरी यांनी पुण्यातील भोसरीतील MIDCची 3.75 कोटी रुपयांची जमीन खरेदी करण्याचा आरोप त्यांच्यावर झाला. या प्रकरणी ईडीने चौकशी केली. त्यात चौधरी यांच्या नावावर जमीन खरेदी झाली. तर जमीन खरेदीसाठी 5 शेल कंपन्यांच्या माध्यमातून हा गैरव्यवहार झाल्याचा आरोप ईडीकडनं करण्यात आला. तसे खडसे हे 2016 पासून राजकारणातून दूर फेकले गेले. 2019मध्ये एकनाथ खडसे यांचे पक्षाने अक्षरशः तिकीट कापले. पण त्यांची मुलगी रोहिणी खडसे यांना उमेदवारी दिली. पण मुक्ताईनगर या बालेकिल्ल्यात रोहिणी खडसे यांच्याविरुद्ध शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत निंबा पाटील हे अपक्ष रिंगणात उतरले. अगदी अटीतटीच्या लढतीत रोहिणी खडसे या अवघ्या 1989 मतांनी पराभूत झाल्या. मंत्रीपद तिकीट कापल्यानंतर रोहिणी खडसे यांच्या पराभवाने एकनाथ खडसे यांना मोठा झटकाच बसला. एकनाथ खडसे हे काँग्रेस आणि राष्ट्रवादी विरुद्ध लढत राहिले. काँग्रेस नेते राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांच्यावर ते कायम राजकीय आरोप करत. सून रक्षा खडसे या सध्या भाजपच्या खासदार असताना एकनाथ खडसे यांनी पक्षाला रामराम केला. ज्या पक्षासाठी आयुष्य घातलं तो पक्ष सोडून ते शरद पवार यांच्यासोबत गेले. त्यानंतर त्यांना विधान परिषद मिळाली. तर मुलीला राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला विभागाचे प्रदेशाध्यक्षपद मिळाले. पण शरद पवार यांच्या पक्षाला खडसे यांचा जास्त फायदा झालाच नाही. भाजप सोडल्यानंतर एकेकाळी आपले सहकारी असलेले देवेंद्र फडणवीस राजकारणात आणणाऱ्या गिरीश महाजन यांच्यावर उघडपणे एकनाथ खडसे हे आरोप करत होते. फडणवीस हे खडसेंवर थेट बोलण्यास टाळत होते. गिरीश महाजन हे खडसेंवर टीका आरोप करण्यात कचरत नव्हते. ते थेटपणे खडसे यांच्यावर आरोप करत. गिरीश महाजन यांचे जळगाव जिल्ह्यात राजकीय वजन वाढत होते. त्याला फडणवीस यांची साथ मिळत होती. यावरूनच खडसे हे गिरीश महाजन यांच्यावर थेट खालच्या पातळीवर आरोप करत होते. जळगाव जिल्हा दूध संघही खडसे यांच्या ताब्यात होता. परंतु त्यात गैरव्यवहार झाल्याचा आरोप करण्यात आला. त्यात जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीत खडसे यांना झटका बसला. खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे यांचा 40 गावचे आमदार मंगेश चव्हाण यांनी पराभव केला. दूध संघातही खडसे यांची पिछेहाट झाली. मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघ एकनाथ खडसे यांचा बालेकिल्ला. 1989 पासून 2019 पर्यंत ते मुक्ताईनगर मतदारसंघाचे आमदार राहिले. तब्बल 30 वर्ष ते या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत होते. 2019 नंतर 24लाही ते मुलगी रोहिणी खडसे यांना निवडून आणू शकले नाहीत. निवडणूक प्रचाराच्या शेवटच्या दिवशी त्यांनी राजकीय संन्यासाची घोषणा केली. यापुढे कोणतीही निवडणूक न लढवण्याचा निर्णय त्यांनी जाहीर केला. पुढील निवडणूक मी पाहणार की नाही ते हे ईश्वरच ठरवेल असे म्हणत त्यांनी मुलगी रोहिणी खडसे हिला विजयी करण्याचं आवाहन केलं. पण राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाकडनं रिंगणात असलेल्या रोहिणी खडसे यांचा शिवसेने शिंदे गटाचे चंद्रकांत निंबा पाटील यांनी दुसऱ्यांदा पराभव केला. गेल्या वेळी अटीतटीची लढत झाली. यंदा मात्र मोठ्या फरकाने म्हणजे सुमारे 24,000 मतांनी रोहिणी खडसे यांचा पराभव झाला. ज्या मतदारसंघात सहकारी कारखाना, दूध उत्पादक, सहकारी संस्थेचे पान एकनाथ खडसे यांच्याशिवाय हालत नव्हते, त्या मतदारसंघात खडसे यांना मुलीच्या रूपाने 2दा पराभव स्वीकारावा लागला. जळगाव जिल्ह्यात महायुतीने सर्व 11 जागा जिंकत आपले वर्चस्व दाखविले. तर खडसेंसारखे मोठे नेते बरोबर असतानाही महाविकास आघाडी या जिल्ह्यात खाते उघडू शकले नाही. ज्या गिरीश महाजनमुळे आपल्या राजकारणाला सुरुंग लावला त्या महाजन यांना घेरण्यासाठी खडसे यांनी मोठी ताकद लावली होती. महाजन यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाने जळगाव जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष दिलीप खोडदे यांना रिंगणात उतरविले. पण महाजन यांनी खोडदे यांचा 26,885 मताने पराभव केला. एकनाथ खडसे यांच्या शब्दाला भाजपमध्ये मान होता. अगदी केंद्रीय नेत्यांशी त्यांचा संपर्क होता. राज्यात भाजपचे आमदार निवडून आणण्याची ताकद होती. त्या खडसे यांना आपल्या बालेकिल्ल्यात मुलीला निवडून आणता आले नाही. आपल्या जिल्ह्यात महाविकास आघाडीला ताकद देताच आली नाही. याचा अर्थ खडसे यांचा राजकीय प्रभाव संपला आहे. पण सून रक्षा खडसे या केंद्रात मंत्री आहेत.
त्यामुळे त्या भाजपकडनं खडसे घराण्याचे राजकारण चालवत आहेत. सासऱ्याचे राजकारण संपले असले तरी सून मात्र भाजपमध्ये राहून त्यांचा राजकीय वारसा पुढे चालवत आहेत. ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. तसेच लेट्सअपचे असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी लेट्सअपच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.